येस. सुपर वेलनेस कोच उमाराणी मॅम. गौरी निमित्त एवढं बिझी असून सुद्धा तुम्ही जॉईन झालात आणि सर्वांना एक छानसा संदेश देत आहेत की बाबा, आत्ताच माधवी मॅमने म्हणल्याप्रमाणे की खूप आम्हाला वेळ नसतो, पण आरोग्यासाठी आम्ही जॉईन होतोच, आम्ही बोलतोच, आम्ही सगळ्यांचं आरोग्य छान ठेवतोच. आमचा क्लब खूप छान आहे. 2-3 वर्षापासून आम्ही या क्लबचे सदस्य आहोत. इथं सुख दुःख वाटलं जाते आणि इथं आरोग्य खूप छान केलं जाते. इथं माइंड फ्रेश होते. या सगळ्या गोष्टी तुम्ही छान छान आता बोललात. तर तुम्ही आता सगळ्यांना संदेश द्यायचा आहे की तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तुम्ही एक सुपर वेलनेस कोच आहेत, म्हणजे अर्थातच टीचर आहात. तर एक टीचर काय काम करू शकतो आणि एखाद्या सुपर वेलनेस कोचला तुम्हाला किती ब्लेसिंग मिळत आहेत, किती लोकांचं आरोग्य छान केले तुमच्या घरापासून ते सगळ्यांचे तुमचे तुम्ही अनुभव शेअर करू शकता. आणि छानसं बोला. 5-10 मिनिट, 10-15 मिनिट बोललं तरी चालेल. येस. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग व्हेरी एव्हरीवन. सर, आज महालक्ष्मी निमित्त मी सगळ्यांना एवढा संदेश देऊ इच्छिते सर, की सर्वजण कामामध्ये बिझी असतात. आपलं जे संसार आहे, जे सगळं आहे, त्या बिझी शेड्यूल मध्ये सगळं करत असतात, पण स्वतःसाठी वेळ काढत नाही. त्याच्यामुळं सगळ्यांनी थोडा का होईना वेळ जे आपला स्वतःसाठी द्यायचा आहे आणि आपला हॅपी क्लब जो आहे सर, तो जॉईन करायचा आहे. कारण दुसरीकडं सगळीकडे कसं असतं सर, की ते करून घेत नाहीत. पण आपल्या क्लब मध्ये एवढं आहे, मला ते सगळ्यात महत्वाचं वाटतं सर, की 100% माइंडसेट असल्यामुळं आपला फॉर्म्युलाच आहे: 100% माइंडसेट, 80% न्यूट्रिशन आणि 20% वर्कआउट. हे आपल्या हेल्थचा फॉर्म्युला आहे. तर आपण हे वापरतो सर, आणि त्याच्यामुळे माइंडसेट होतं आणि ग्रहणी आम्ही हे सहज करून दाखवतो सर. त्याच्यामुळे मला हे खूप आवडतं. सगळेजण सगळं हुशारच आहेत आज, कुणाला सांगायची गरज नाही. पण आपल्या इथं आत्मसात करून आपण ते प्रयत्न करतो सर. हे आपल्या क्लबचं वैशिष्ट्य आहे. आणि मी पण तशीच एकदम परफेक्ट झालेली आहे. तर तुम्ही सगळेजण आपलं न्यूट्रिशन घ्यायचं आहे आणि क्लबला जॉईन करायचं आहे. आणि सगळ्यात परफेक्ट म्हणजे सर, आज जे न्यूट्रिशन घेतो त्याच्यामुळं एवढी हिंमत येते आणि आपण करू शकतो हे आत्मविश्वास आहे. म्हणून एवढी घाई असताना पण क्लब जॉईन केला सर. आणि मी हे सगळ्यांना एक संदेश देऊ इच्छिते सर. हे फक्त आपल्या न्यूट्रिशन मध्ये होतं सर. अगदी बरोबर आहे मॅम. तुम्ही आता सर्वांना, खूप लोकांना हेल्प केलात. तर तुम्ही तुमच्या घरापासून सुरुवात केली हेल्प करायला. आणि ऍक्च्युली खरं तर सरामुळे तुम्ही इकडे डायव्हर्ट झाला. करेक्ट आहे. सरांचं काहीतरी छोटे मोठे प्रॉब्लेम होते, त्यामुळं तुम्ही डायव्हर्ट झाला. आणि मग काय नेमकं काय होतं की तुम्ही डायव्हर्ट होण्याचं काय कारण, की सरांना असं काय त्रास होत होता आणि त्यांचं काय छान झालं, नंतर तुमचं काय छान झालं आणि तुम्ही किती लोकांना मदत केली आणि मदत केलेल्यापैकी तुमच्या किती लोकांची स्टोरी झाली, त्यांचं आरोग्य किती छान झालं, किती जण येऊन गेले त्याच्यामध्ये, तुम्ही त्या सगळ्यांचं किती आरोग्य छान केलं हे सांगू शकता? हो सर, सगळ्यात महत्वाचं सरांमुळेच मी जॉईन झालेली आहे इथं. सरांना कमरेचा त्रास होता आणि खूप त्रास सहन केला. पण डॉक्टरांनी सांगितलं होतं शेवटी की ऑपरेशनच करावं लागतं. पण सरांनी ते नाही केलं. एक वेळेस न्यूट्रिशन घेऊन पाहावं असं ठरवलं आणि सरांनी न्यूट्रिशन घेतलं. त्यांच्यामध्ये सर एकाच महिन्यामध्ये 5 किलो वजन कमी झालं आणि हळूहळू कमी वजन झाल्यामुळे त्यांचे त्रास कमी झाले. आणि मला पण विश्वास बसला की हे खरंच आहे. सरांनी घेतलं, कमी झालं, म्हणून मी पण जॉईन झाले आणि माझं पण वजन कमी केलं आणि माझे जे इश्यू होते ते पण कमी झाले सर सगळे. आणि सगळ्यात महत्वाचं, माझा रिझल्ट पाहून मी सगळ्यांना मदत करत आहे सर, आणि सगळ्यांचे रिझल्ट छान आणून देण्याचा प्रयत्न करत आहे आणि तसंच करणार आहे. आजच्या दिवसाचा मी सांगते सर संदेश सगळ्यांना. अगदी अगदी. तुमचा रिझल्ट छान आला, सरांचा रिझल्ट छान आला. तुम्ही असं एखादी रिझल्ट शेअर करू शकता का, की तुम्ही तुम्ही सुपर वेलनेस कोच या नात्यानं मी या व्यक्तीचं एवढं छान त्यांना सांगितलं, त्यांना आवडलं आणि त्यांनी छान केलं आणि त्यांचं आरोग्य आता आज छान आहे. तर बरेच जण आहेत तुमच्याकडे, अशी खूप उदाहरणं आहेत की जेणेकरून ते मृत्यूच्या दाढेमधून बाहेर आले, जेणेकरून की त्यांना खूप
खूप त्रास होता आणि हे न्यूट्रिशन घेतल्यानंतर त्यांचं आरोग्य खूप छान झालंय. असं वजन खूप लोकांचं कमी झालंय. त्यांची गुडघेदुखी होती, त्यांची गुडघेदुखी कमी झाली. ज्यांना म्हणजे असं चालता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, बाहेर फिरता येत नव्हतं, जसे आपल्या जोशी मॅम आहेत, तशा व्यक्तींचं तुम्ही खूप छान आरोग्य तयार केलंय. आणि ऍक्च्युली म्हणजे स्वतःच्या घरामध्येच हो, अगोदर मुलं बाळ सगळे सगळे निगेटिव्ह असतात. काय लावले हे, सकाळी उठवते आम्हाला झोपीतून, सकाळी उठल्यापासून ते आम्हाला उठ उठ करते. आणि हे काय असलं द्यायला प्यायला खायला, त्याच्यात काय आहे? आम्हाला छान छान भजे करून दे, छान छान सकाळी इडली वडा डोसा वगैरे तर खाल्लं पाहिजे, पण तरी पण रोज रोज ते दे. ऍक्च्युली म्हणजे आपल्या शरीराला जेवढं आवश्यक आहे, न्यूट्रिशन म्हणा किंवा आहार, हे सगळं आहार आपल्याला मिळण्यासाठी मग तुम्ही काय प्रयत्न केलात की सगळ्यांना काय समजून, तुम्हाला किती त्रास झाला बरं? की नाही हे छान आहे, आपल्या शरीराला हे घ्यावं लागते. त्यांना किती तुमचं माइंड सेटअप झालं, मेडिटेशन करताय म्हणून माइंड सेटअप झाल्यामुळं तुम्ही या सगळ्या गोष्टी करत आहात. आणि मग समोरच्या व्यक्तींना सांगण्यासाठी किती त्रास होतो तुम्हाला. तर तुम्ही एखादी बाब तुमच्या याच्यामध्ये शेअर करू शकता. हो सर, बरोबर आहे तुमचं. आणि आपण जेव्हा न्यूट्रिशन घेतो आणि हे घेतल्यामुळे बदल होतो, तेव्हा कुठेही गेलं तर सर आपण सांगू शकतो की हे छान आहे आणि तुम्ही करा. तसंच मी शॉपिंगला गेले तेव्हा एका शॉपमध्ये मॅडम होत्या, त्यांना मी सांगितलं की आमचं हे सगळं असं आहे, हॅपी क्लब आम्ही चालवतो आणि तुम्ही पहा. मी माझं इन्व्हिटेशन कार्ड त्यांना दिलं आहे. मग ते त्यांनी घेतलं सर. आणि त्यांना एवढं आवडलं ना की तुमच्यात एवढा बदल झाला, तुम्ही एक गृहिणी आहात आणि एवढं सगळं केलात. त्याच्यामध्ये खूप खुश झाले आणि लागलीच सर. त्यांना एवढा विश्वास बसला ना. हे विश्वास केव्हा येतो सर, की जेव्हा आपण कम्युनिटीमध्ये आहोत तेव्हा. एरवी कुणावरच कोणी विश्वास ठेवत नाही. मी न्यूट्रिशन घेते आणि माझं माइंड सेट असल्यामुळं त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि आपलं सगळी कम्युनिटी पाहिली, न्यूट्रिशन घेतलं आणि त्यांचं वजन तर कमी झालं सर. पण त्यांचे जे इश्यू होते, त्यांनी एवढा त्यांना त्रास झाला होता की ते म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं होतं तुम्ही आता फक्त आहात म्हणून आहात, म्हणजे श्वास आहे म्हणून तुम्ही आहात असं सांगितलं होतं. तरी पण आपल्या न्यूट्रिशन मुळे ते आज नंबर 1 आहात. त्या सध्या जॉईन होत नाहीत, पण त्यांचं एकदम सगळं परफेक्ट झालेलं आहे त्या. आणि सुंदरसं आपल्या क्लबमध्ये वर्कआउट पण घेतात आणि त्या आपल्या कम्युनिटीला, कोचला आणि न्यूट्रिशनला त्या 100% देतात सर. असं सगळ्यांचंच आहे, खूप सारे रिझल्ट आहेत सर. आणि एक छान करण्याची प्रवृत्ती मिळते. क्लब नंबर 1 आहे. हे सगळं शक्य आहे सर, आदरणीय बालाजी सर आणि महादेवी मॅम यांच्यामुळं. खरंच कोच कसा असावा हे एक छान आहे सर. आणि ते छान भेटल्यामुळे मी आज सगळं करू शकते. खरंच खूप खूप थँक्यू सर. कोच मुळे असे सगळं होते असं म्हणल्यामुळे मला आठवलं, माधवी मॅम तुम्ही कोच आहात उमारणी मॅमचे. तर आता 2-3 वर्षापासून त्या तुमच्या सोबत आहेत, काम करतायत. तर तुम्ही काय त्यांना संदेश देऊ इच्छिता, की काय बोलू शकता किंवा काय प्रश्न विचारू शकता त्यांना? तुम्ही तुम्ही तुमचा आवाज चालू करून तुम्ही बोलू शकता. येस. खूप खूप अभिनंदन कुमाराणी मॅम. तुम्ही सुपर वेलनेस कोच म्हणून खूप सुंदर छानसं काम करतायत. सर्वप्रथम तर तुम्हाला गौरी पूजनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ज्याप्रमाणे गौरीचं पूजन होतं त्याप्रमाणे तुम्ही आरोग्याचं पूजन करत आहात, हे फार महत्वाचं आहे. आणि सर्वजण तुमच्या सोबत खूप छान या कम्युनिटीला जॉईन होऊन ते पण आरोग्याचं पूजन करत आहेत. त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन, तुमचं पण अभिनंदन. मॅम, मला असं वाटतं की तुमचं जास्त फोकस न्यूट्रिशनवर राहतं. आणि तुमच्या घरामध्ये न्यूट्रिशनमुळं काय काय चेंजेस झालेले आहेत, तुमचा ब्रेकफास्ट कसा बदललेला आहे हे सांगू शकता. आणि तुमचं डिनर आणि त्यासोबत लंच यामध्ये तुम्ही काय इम्प्रुव्हमेंट केलेलं आहे हे पण सांगू शकता मॅम. येस मॅम. सगळ्यात महत्वाचंच जे मॅम आपण हे जे आपण न्यूट्रिशन. घेतोय ना, जे आपण घेतो त्याचं नाव, त्या वस्तूचं नाव न सांगता हे प्रोटीन, हे कॅल्शियम, हे कार्बोहायड्रेट असं घेतो असं सांगू शकतो. कारण कसं आहे, जे आपण घेतो ना हे स्वतःचा रिझल्ट, वैयक्तिक रिझल्ट आहे, मला छान वाटले म्हणून आपण तू आपला वैयक्तिक रिझल्टच सांगायचा किंवा वैयक्तिक अनुभव सांगायचे. येस. येस सर.
सगळ्यात महत्वाचं मॅम, जेव्हापासून न्यूट्रिशन मी घेते किंवा घरात आलं तेव्हापासून सगळ्यात महत्वाचा चहा सुटला मॅम. नाहीतर अगोदर उठल्याबरोबर ब्रश केल्यानं चहा घ्यायची मी, ही सगळ्यात घाण सवय होती, ती सर्वप्रथम ती गेलेली आहे. ते केव्हा जाते मॅम सगळ्यांना माहित आहे, चहा हे सगळ्यांचा आवडता आहे. तर ते माइंडसेट झाल्यामुळे झालं की चहा आरोग्याला अपायकारक आहे हे माहिती होतं, पण न्यूट्रिशन घेतल्याशिवाय ते मी करू शकले नाही. हे माझ्यासाठी खूप महत्वाचं उदाहरण आहे मॅम. आणि मी 7-8 वेळेस चहा घ्यायची होते, ते आज एकही कप घेत नाही. ह्याच्याहून माझ्यासाठी काहीच हे नाही. आणि मी गोड खात होते, म्हणजे जे करायचं नाही ते सगळं करत होते, म्हणजे माहिती होतं पण मी करून दाखवत नव्हते. पण न्यूट्रिशनमुळे माझ्यात हे सगळ्यात महत्वाचा बदल झालेला आहे. आणि आम्ही सगळेजण घेतो मॅम. सकाळचा तर नाश्ता नाहीच आहे आमच्या इथं, ब्रेकफास्ट होतो आपला. ते एक तर टाइम वाचलं, एक तर सगळं वाचलं, आणि एकदम परफेक्ट जे आपल्याला प्रोटीन पाहिजे, विटॅमिन पाहिजे, जे काही पाहिजे ते सगळं भेटतं. आणि त्याच्यामुळे खूप खुश आहे. आणि एक काम कमी झालं मॅम, की भाजीपाला आणा, निवडा, त्याच्यात काय भेटतं, ह्याच्यात काय भेटतं, हे काहीच करावं लागत नाही. शेक घेतला, पिलं, परफेक्ट होतो आपण. त्याच्यामुळे काम पण वाचलं आणि आयुष्य म्हणजे आपलं जे निरोगी शरीर आहे ते छान राहण्यास प्रयत्न करत आहोत. आणि सगळेजण घेतात मॅम. माझ्या दीदीचा पण खूप छान रिझल्ट आहे, ती पण आज MBBS करत आहे, ती पण तिथं कॉलेजमध्ये घेते. आणि तिला अभ्यासासाठी जे त्रास होतो बसायचा, ऍसिडिटी वगैरे होते, ते पण तिचं कमी होतं आपल्या अफ्रेशमुळं. तिचा पण सुंदर रिझल्ट आहे. आणि मॅम आपण घेतो म्हणून हे सगळ्यांना सांगू शकतो, हे माझं म्हणणं आहे. आपण न्यूट्रिशन घेतलं तरच हे परफेक्ट आहे म्हणून सांगतो, त्याच्यामुळे मी सांगू शकते सहज आणि सगळ्यांचा रिझल्ट आणून देते. आपण येस मॅम, थँक्यू. अफ्रेशला काय म्हणतोय? एनर्जी ड्रिंक. येस, येस येस. एनर्जी ड्रिंक. पहा, दीदी MBBS आहे, MBBS सेकंड इयरला आहे ती आता, आणि तरी पण ती एनर्जी ड्रिंक घेते. तिला माहित आहे याच्यामध्ये काय कंटेंट आहेत आणि आपले टॉक्सिन कसे छान बाहेर पडतात. तर खरंच त्यांचं भाग्य आहे की एक डॉक्टर घरात आहे. सर्वप्रथम ह्या सरांचं आरोग्य छान करण्यासाठी घरी आल्या, आणि सर्वप्रथम त्या स्वतः डॉक्टर झाल्या आणि त्यांच्या मुलीला परत डॉक्टर केलं. सुपर वेलनेस कोच म्हणजे डॉक्टरच असतो, सुपर वेलनेस कोच म्हणजे टीचरच असतो, सुपर वेलनेस कोच म्हणजे एक छानसा मार्गदर्शक असतो. आणि आपल्याकडे असे किती कोचेस महादेवी मॅम तयार केले ते पाहूया. काय म्हणतात महादेवी मॅम पुढे पाहू. येस महादेवी मॅम. येस, छान, अभिनंदन मॅम. आणि खरंच मला एक तुम्हाला विचारायचं आहे, तुमची सुरुवातीची लाईफस्टाईल आणि कम्युनिटीला जॉईन झाल्यानंतरची लाईफस्टाईल यामध्ये काय चेंजेस झालेले आहेत हे सांगू शकता मॅम? येस. येस मॅम, सुरुवातीची पण माझी लाईफस्टाईल हीच होती, अशीच होती. फक्त एवढंच की ताणतणाव म्हणजे कसं, मी वॉकिंग करायची, 5लाच उठायचं, मेडिटेशन करायचं, हे सगळं होतं. फक्त म्हणजे टेन्शन मध्ये की माझं वजन वाढलेलं आहे, वाढलेलं आहे, आता काय करायचं, काय करायचं, त्याच्याच प्रयत्नात राहत होते मॅम. पण वजन काही कमी होत नव्हतं. गोड खायचं माहित होतं, खाऊ नये माहित होतं, पण खायचं कमी करत नव्हते. चहा घेऊ नये माहित होतं, पण करत नव्हते. पण न्यूट्रिशन मुळे एवढंच बदल झाला की मी ते आज जे करायचं नाही ते म्हणजे माझी सवय आहे ती बंद झाली, आणि माझं वजन परफेक्ट झालं, आणि मी एकदम परफेक्ट झाली मॅम. एवढा बदल आहे, म्हणजे माझं माइंडसेट झालं सगळ्यात महत्वाचं. येस, खूप छान, अभिनंदन. म्हणजे आपल्या पूर्ण बॅड हॅबिट्स जे होते आपल्याला सगळं समजत होतं, परंतु उमजत नव्हतं, म्हणल्यासारखी स्थिती होती आपली. आणि त्यामुळं आपल्या ज्या लाईफस्टाईल आहेत, चुकीच्या लाईफस्टाईल होत्या, त्या सगळ्या चेंज झालेल्या आहेत. आणि जेव्हापासून या कम्युनिटीला जॉईन झालो तेव्हापासून तुमच्या लाईफस्टाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठणे, आणि उठल्यानंतर योग ऋषीमुनी जे सांगतायत मेडिटेशन, ध्यान, धारणा, हे आपल्या क्लबच्या माध्यमातून चालतं. आणि मेडिटेशन, योग, ध्यान, धारणा करतो आपण. आणि त्यासोबत शरीरासाठी आवश्यक असणारा योगा, प्राणायाम हे आपल्या शरीरासाठी, आणि त्यासोबतच आपला ह्या क्लबला वजन वाढवणे, कमी करणे आणि इम्युनिटी पॉवर वाढवणे हा सुद्धा एक खूप सुंदरसा रिझल्ट खरं तर आहे. परंतु त्यासोबतच एक ह्या क्लबच्या माध्यमातून एवढा सुंदरसा प्लॅटफॉर्म सगळ्यांना मिळत आहे की आपल्यातील सुप्त गुणांना या ठिकाणी खूप सुंदरशी वाव मिळत आहे. आणि आपल्यातील सुप्त गुण जे आहे ह्या सुप्त गुणाची सुंदरशी उधळण होत आहे. आणि सर्वजण भरभरून एक अत्यानंद घेण्याचा प्रयत्न करतात, आणि सर्वांना या क्लबच्या माध्यमातून आत्मानंद मिळतो असं मॅमला म्हणायचंय. खूप अभिनंदन मॅम. खरं तर छान. आज गौरी पूजनच्या परत एकदा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. येस मॅम. उमाराणी मॅम, तुम्ही खरंच अगोदर
ज्या होत्या आणि आता जसे आहेत मॅमनं म्हणल्यासारखं, मला मला एक सांगा, तुम्ही तुम्ही आता दीड दीड तास, दोन दोन तास वर्कआउट घेताय सगळ्यांना, आरोग्याची, आपण आता कसं असते बघा, कला महोत्सव, कला, गाणे, संगीत असते ना, तर ते व्यक्ती ते खेळवून ठेवतात. पण तुम्ही आरोग्यासाठी जे काही आसनं करता, योगासनं करता, ज्या स्टेप्स घेता, हार्डवर्क करता, त्याच्यामध्ये तुम्ही खिळवून ठेवता की उमराणी मॅम पुन्हा काय करणार आहेत, पुन्हा तसं केलं पाहिजे, असं छान छान केलं पाहिजे. असं तुम्ही हे जे दीड दीड तास, दोन दोन तास घेताय, करताय, तर तुम्हाला हे सगळं करण्यामध्ये, सगळ्यांना दाखवण्यामध्ये, त्या तुमचं पाहून सगळेजण करत आहेत, यामध्ये हे सगळ्या गोष्टी तुम्ही कशा साध्य करता हो? सांगू शकता? सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण गृहिणी एक वेळच देऊ शकत नाही सर स्वतःसाठी. म्हणजे सगळ्यांना वाटतं की आपले मुलं बाळ, संसार, नातेवाईक हे सगळ्यात महत्वाचं आहे. पण जेव्हा न्यूट्रिशन घेतो, जेव्हा क्लबला जॉईन होतो, तेव्हा समजतं की सर स्वतःसाठी पण जगलं पाहिजे. तसं मी करते आणि प्रत्येक आसन हे सगळं जे आपल्याला आवश्यकच आहे. लेडीजला सगळ्या कामामध्ये सगळं होतं, पण श्वासावर नियंत्रण करणं, श्वास घेणं, श्वास सोडणं हे काहीच करू शकत नाही. कामामध्ये होते व्यायाम, पण ते होत नाही. ते मी करण्याचा प्रयत्न करते आणि ते दाखवून देते सर की हे असं केलं पाहिजे, हे केल्यामुळे आपलं शरीर असं होतं. हे सगळं मी सहज पद्धतीने सांगू शकते सर सगळ्यांना. आणि मी हे आसन जे करते सर, तर आमचा एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये मी गेले होते, तर तिथं मी त्यांना हे आसन करून दाखवल्यामुळं त्या जॉईन झाल्या. म्हणजे आपण जे काही नेमकं मनात. नेमका कोणता कार्यक्रम होता आणि कुठल्या कार्यक्रमामध्ये गेला, तर कोणतं आसन करून दाखवलं, हे स्पष्ट करा. सर आमचा आर्य वैश्य समाजाचा कार्यक्रम होता. तिथं खूप साऱ्या महिला होत्या, 100-150 महिला असतील. आणि तिथं प्रत्येक जण स्वतःच काहीतरी नवीन करून दाखवत होते सर, काहीतरी म्हणजे एक नाटिका असल्यासारखं. पण मी तिथं त्यांना बोलले की मला माझं, मी जे हॅपी क्लब आमचा आहे ते मी सांगणार आहे आणि करणार आहे. तर मी तिथं 10-15 मिनिटं सांगितलं होतं, सगळं महत्व आपलं दाखवलं. आणि त्याच्यामध्ये मी प्रॅक्टिकल करून दाखवलं सर, चक्रासन करून दाखवलं होतं त्यांना. त्याच्यामुळं त्या एवढ्या हे झाल्या की एवढं तुमचं वय आहे, एवढं सगळं आहे आणि तुम्ही एवढं कसं वागलात, म्हणजे तुम्ही एवढे सुंदर आहात आणि एवढं सगळं छान केलं, ते सगळ्यांना आवडलं. आणि त्याच्यामुळे ते जॉईन झाले आणि म्हणजे त्यांना खरं वाटलं की खरंच हे न्यूट्रिशन घेतात म्हणून एवढ्या परफेक्ट झाल्या. आता म्हणजे तुमचं प्रॅक्टिकल केल्यामुळे ते समजलं सर त्यांना. आपण फक्त दाखवून, म्हणजे मी घेते म्हणल्यामुळं कळालं नसतं त्यांना, अच्छा, करून दाखवल्यामुळे त्यांना विश्वास बसला. व्हेरी गुड, बहुत बढिया. तुमचं आता वय 47-48 वर्ष वय असेलच तुमचं, 49 पर्यंत आहेच. तर हे वय असताना तुम्ही तुमची आहार पद्धती, तुम्ही हे सगळं छान दिसण्यासाठी, की आता प्रत्येकाला वाटते, प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक स्त्रीला वाटते की छान दिसलं पाहिजे, तर तुम्ही आहार पद्धती कोणती वापरता की स्किनचा रिझल्ट छान यावा, मसल्स छान व्हावेत, किंवा हे जे वर्कआउट करायला तुम्हाला जी एनर्जी लागते त्यासाठी तुम्ही काय आहार वापरता नेमकं? सर आपल्या न्यूट्रिशन मध्ये प्रत्येक ह्याचं न्यूट्रिशन आहे. त्याच्यामुळं सगळं घेण्याचा प्रयत्न करते सर मी. आणि त्याच्यामुळे मी एकदम परफेक्ट राहते आणि एनर्जिकल राहतो, कारण फॅट विरहित आहे आपलं हे सगळं. फॅट पोटामध्ये काहीच जात नाही, त्याच्यामुळे हे सहज होतं. आणि सकाळचं आपलं जे वर्कआउट असतं त्याच्यामुळे पूर्ण टॉक्सिन बाहेर निघतात. जरी काही आपण खाल्लं, काही केलं, तर 1-1.5 तासामध्ये आपण ते बाहेर काढू शकतो. ही आपल्यामध्ये कॅपॅसिटी आहे, त्याच्यामुळे आपण परफेक्ट राहतो सर. येस, महादेव मॅम, तुम्ही बोलू शकता, विचारू शकता त्यांना. हे महत्वाचा एखादी छानसा मुद्दा विचारा, कारण हे फार महत्वाचं आहे. येस मॅम. तुम्ही तरुण राहण्यासाठी आणि तारुण्य, आपल्या दिवसेंदिवस स्त्रियांचं असं असतं की मी चिरतरुण राहिले पाहिजे, यासाठी खूप सुंदरसं न्यूट्रिशन आहे. आणि हे कुठल्या प्रकारचं न्यूट्रिशन तुम्ही घेता आणि ज्यामुळे तुम्हाला एनर्जी येते आणि दिवसभर तुम्ही फिट राहता, हे सांगू शकता? म्हणजे ज्या ज्या न्यूट्रिशन मध्ये जे कंटेंट आहे, फॉर एक्झाम्पल शरीराला नायट्रिक ऑक्साईडची आवश्यकता आहे, ते मी नायट्रिक ऑक्साईड घेते. शरीराला कॅल्शियमची आवश्यकता आहे, ते मी कॅल्शियम घेते.
असं तुम्ही सांगू शकता. हा ना माझे मॅम, असं सांगायचं ना तुम्हाला. येस येस येस. येस येस. येस मॅम, मी आता सांगितलं ना की आपण जे न्यूट्रिशन घेतो ना मॅम, जे आपल्याला आवश्यक आहे, आपण 40-50च्या पुढे जे गेलं तर आपले जे शरीरामध्ये ते नायट्रिक ऑक्साईड हे कार्य म्हणजे बनवत नाही. मग ते आपण कसं घ्यायचं, हे आपण हे सगळं इथं घेतो मॅम, म्हणजे जे आपलं म्हणजे शरीर करू मॅमला असं शकत म्हणायचं नाही. की आपलं शरीर जे कार्यान्वित आहे ना, हे शरीर वयाच्या 25 ते 30 वर्षापर्यंत हे नायट्रिक ऑक्साईड तयार करण्यासाठी मदत करतं. पण वयाची 30 वर्ष संपली की हे नायट्रिक ऑक्साईड आपले शरीर तयार करण्यासाठी फार म्हणजे रिस्पॉन्स कमी देतो. मग ते आपल्या शरीराला आवश्यकता असते. अर्ली मॉर्निंग जे हार्ट अटॅक येतात ना, ते नायट्रिक ऑक्साईड सकाळी कमी पडल्यामुळे येतात. ते न्यूट्रिशन हे आपण 30 वर्षाच्या 35 वर्षानंतर झाल्यानंतर ते आपण घ्यायला पाहिजे, असं आमच्या सगळ्या कम्युनिटीमध्ये किंवा मीटिंग मध्ये सांगितलं जाते. ते त्याचा कसं यूज करतात ते सांगतात. हा यस मॅम, सांगू शकतो. येस, आपल्या स्किनसाठी जे न्यूट्रिशन लागतं ते स्किन न्यूट्रिशन आपल्याकडे आहे. आणि आपल्या हार्टसाठी जे न्यूट्रिशन लागतं ते पण आपल्याकडे आहे. आणि ते हार्टचं न्यूट्रिशन, स्किनचं न्यूट्रिशन आणि त्यासोबतच उमाराणी मॅम, आपल्या मला काय म्हणायचं, सुपर वेलनेस कोच जे उमाराणी मॅम आहेत ते हे घेतात का स्किनचं न्यूट्रिशन, हार्टचं, त्यांना आपण त्यांच्याशी बोलूया. येस उमाराणी मॅम, तुम्ही हे सगळं न्यूट्रिशन घेता का, सांगू शकता? येस येस मॅम. येस येस. म्हणजे ते घेतात. येस म्हणजे एका गोष्टी सांगितली, मी ते सर्व न्यूट्रिशन घेते. आता न्यूट्रिशन म्हणजे काय असं समरण मॅम, न्यूट्रिशन म्हणजे नेमकं काय हे सांगू शकता का तुम्ही? माधी मॅम, न्यूट्रिशन म्हणजे नेमकं काय तुम्ही दोघी पण सांगू शकता. आणि न्यूट्रिशन म्हणजे जर जीवन. सर असतील तर सरांना सुद्धा बोलवा बाईक, आपण त्यांच्याशी थोडी चर्चा करूया. येस येस माधवी मॅम, तुम्ही न्यूट्रिशन म्हणजे काय नेमकं काय असतं तोपर्यंत सांगा सर येईपर्यंत. न्यूट्रिशन म्हणजे जीवनसत्वयुक्त आहार क्या जो बात आपल्या आहे. शरीराला आवश्यक आहे. तो हम्म. आहार म्हणजे न्यूट्रिशन. येस सर. येस 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 येस. मग उमाराणी मॅम, हे न्यूट्रिशन पूर्ण घेतात तुम्ही, म्हणून आपल्या जे काही योगा प्राणायाम मेडिटेशन हे, मग तुम्ही सगळ्यांना काय संदेश देऊ इच्छिता की हे न्यूट्रिशन घेतलं पाहिजे? हा आमचा असा क्लब आहे, हे आमचं युट्यूब चॅनल असं असं आहे, तर तुम्ही पण या आणि तुमचं आरोग्य छान करा. मी माझं आरोग्य छान करते, तुम्ही तुमचं आरोग्य छान करा. काय संदेश देताल सुपर वेलनेस कोच उमाराणी मॅम? सर, आपण सगळे म्हणजे सगळ्याच गृहिणी आम्ही स्वतःसाठी वेळ देत नाही हे महत्वाचं आहे, आणि खात पण नाही हेही महत्वाचं आहे. तर हे न्यूट्रिशन एक असं आहे की सगळेजण घेतो आणि परफेक्ट राहतो सर. एका ग्लास मध्ये आपण जे घेतो न्यूट्रिशन, त्याच्यामुळे खूप फायदा होतो आणि आपण किती वय जरी झालं तर आपण परफेक्ट राहू शकतो सर. त्याच्यामुळे हे न्यूट्रिशन घेतलं पाहिजे आणि आपला हॅपी क्लब जॉईन केला पाहिजे. येस आपलं मॅम, मी एक शेवटचा प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. येस, शेवटचा एक प्रश्न राहील माझा. मॅम, तुम्हाला आपली ही कम्युनिटी आणि कम्युनिटीमुळे झालेले तुम्हाला जे फायदे आहेत किंवा बेनिफिट आहेत हे सांगू शकता? आणि आपल्या कम्युनिटीचं युट्यूब चॅनल आहे, त्या युट्यूब चॅनलला आपण कशा प्रकारे युट्यूब चॅनल पाहिलं पाहिजे, कशा प्रकारे लाईक केलं पाहिजे आणि सबस्क्राईब केलं पाहिजे हे सांगू शकता मॅम? येस मॅम. खूप पहिल्या सर्वप्रथम आपण जेव्हा कम्युनिटीला जॉईन झालं तेव्हा मॅम काही ना काही व्याधी घेऊनच इथं जॉईन झालेला असतो. आणि सगळ्यात महत्वाचं कोचवर विश्वास. कोचवर विश्वास ठेवल्यामुळे न्यूट्रिशन घेतलं आणि न्यूट्रिशन घेतल्यामुळे पूर्ण बदल झालेला आहे मॅम. जे आपल्या सवयी होत्या ते माहीत होत्या पण त्या बदलत नव्हत्या, त्या न्यूट्रिशन घेतल्यामुळे माझ्या सवयीमध्ये बदल झाला आहे. आणि मी आज खूप छान आयुष्य जगत आहे. ते पहिल्यांदा न्यूट्रिशनला थँक्यू आणि माय कोचला थँक्यू. आणि हे जे सगळं करत आहे मॅम ते खूप छान आहे.
आज आपण आता इथं गौरी पूजन आहे तरी वेळ देतो, म्हणजे काय कशामुळे देतो की काहीतरी आपण चांगलं करत आहोत, आपला हे संदेश ऐकून कुणाला तरी फरक पडेल किंवा बदल होईल आणि त्यांचे ब्लेसिंग भेटतील, म्हणजे हा वेळ देणं पण आपल्यासाठी खूप छान आहे आणि आपण सगळेजण वेळेला महत्व देतो, त्याच्यामुळं हे सगळं छान वाटतं मॅम. आणि जे काही करतो ते 100% विश्वास, मी नेहमी सांगत असते मॅम की विश्वास विश्वास हा महत्वाचा आहे. ते मला क्लबमध्ये प्राप्त झाले आहे किंवा मिळालेलं आहे, म्हणून मी हे सहज करू शकते. त्याच्यामुळं सगळ्यांचं म्हणजे विश्वास ठेवून सगळेजण क्लबला जॉईन करा आणि वेळ दिला तरी त्याचं म्हणजे आपण म्हणतो की वेळ दिला काय होईल, पण तसं नाही. आपण जेव्हा तिथं 100% देतो तिथं वेळेचं महत्व नसतं आणि काहीतरी छान होतं ही भावना तयार होते. आणि आपण जे सरांनी युट्यूब चॅनल चालू केलं आहे मॅम ते खूप छान आहे. कारण आपण एरवी काय करतो की आपण जर सरांनी ठेवलं असलं स्टेटसला मी एरवीचे व्हिडिओ ते लगेच दुसऱ्या दिवशी जातात, पण हे जे चॅनल आहे आपण निवांत आता घरी बसलं जेव्हा टाइम नाही की कोणी पण युट्यूब काढतं आणि काही ना काही शोधत असतं, तेव्हा हे आपलं चॅनल सगळेजण बघतात आणि क्लब त्यांना आवडतो. जरी आता नाही जॉईन झाले तर त्याचा कधी ना कधी फायदा होईल आणि ते जॉईन करतील. हे खूप छान आहे आणि सगळ्यांनी सबस्क्राईब केलं तर खूप छान होतं, लाईक केलं तर छान होतं. मी पण सगळ्यांना टाकण्याचा प्रयत्न करत आहे मॅम. सध्या जरी धावपळीमध्ये बघत नसतील कोणी लाईक करत नसतील तर लगेच्या लगे करावं असं इच्छा पण नसते, पण प्रयत्न करत राहायचा टाकत राहायचं आणि आपल्याला नक्की यश येईल. खरंच सरांचं हे खूप छान आहे आणि सर जी मेहनत घेतात त्याला 100% यश येणारच आहे, कारण आपण जिथं मेहनत करतो तिथं हे फळ भेटतं हे आपल्याला माहित आहे. सरांचा तर हा गुण आणि तुमचा हे तर गुण दोघांचा घेऊनच मी पुढे जात असते. तुम्ही एवढे बिझी शेड्यूल मध्ये सगळं करता, आपण तर मी तर एक साधी गृहिणी आहे, मी तर करून दाखवते मॅम. खरंच तुमचं दोघांचं पण खूप खूप थँक्यू मॅम. आज वेळातला वेळ काढून सुपर वेलनेस कोच ज्या 2-3 वर्षापासून कार्य करतात त्यांनी खूप छान मुलाखत दिली आज. आणि आजचा दिवस पण किती सुंदर आहे पहा, योगायोग. माझं तर काय नसते, मी कधी काय कोणाला विचारेल, कधी कोणाला स्क्रीनवर आणेल आणि कधी आता त्या कोणत्या परिस्थितीमध्ये आहेत मला माहित नाही, पण त्यांची मुलाखत घेऊन टाकली असं झालं. आणि माधवी मॅम सुद्धा किती बिझी आज गौरी निमित्त, सगळे कामं पेंडिंग सोडले आणि ते त्यांनी मुलाखतीसाठी त्या पण आल्या. तर मी सर्वप्रथम गौरीच्या माधवी मॅमनी एवढा वेळातला वेळ काढून शुभेच्छा दिल्या, त्यांना पण शुभेच्छा. आणि गौरीच्या उमाराणी मॅमनी सुद्धा एवढ्या सुंदरसा एवढा वेळातला वेळ काढून छान मुलाखत दिली, त्यांना पण शुभेच्छा. आणि हेच कार्य जे आहे सदोदित आपल्याला पुढे घेऊन चालायचे. आणि याच्यामुळं गौरी आपण कशासाठी पूजा करतो? माधवी मॅम, गौरीचं पूजन करण्याचं कारण काय असते हो? येस सर, गौरी म्हणजे आमच्याच एका महिलांचं प्रतीक आहे. महिलामधलाच एक आदर्श गुण आहे आणि शक्तीचं पूजन आहे. आणि स्त्री शक्तीचं पूजन करत असताना या ठिकाणी गौरीमधले जसे आदर्श गुण आहेत तसे आदर्श गुण आमच्यामध्ये सुद्धा आहेत. आम्हाला सुद्धा या गौरी पूजनानिमित्त आमच्या आरोग्याचं पूजन करायचं आहे आणि आमचं आरोग्य छान करायचं आहे आणि इतरांचं पण आरोग्य छान करायचं आहे. येस सर. येस येस, पहा किती सुंदर संदेश दिला माधवी मॅम. गौरी पूजन म्हणजे स्वतःचं आरोग्याचं पूजन करायचंय. आणि जेव्हा आरोग्याचं पूजन करतो, जेव्हा स्वच्छता आपल्या घरात येते, जेव्हा खूप छान येते, तेव्हा लक्ष्मी घरात येते. आरोग्य छान झालं की लक्ष्मी घरात येते, कारण ही आरोग्याची लक्ष्मी कुठे जाते? दवाखान्यात जाते. मग ती दवाखान्यात या क्लबला आल्यानंतर छान छान केलं ती लक्ष्मी आपल्या जवळ येते. म्हणजे एक थोडक्यात सांगायचं त्याच्या पाठीमागचा संदेश असा आहे की गौरी निमित्त आपण जे काय करतो, ती लक्ष्मी, तो पैसा, ती आर्थिक बाब, ती आपल्या घरामध्ये भरभराटी यावी हा असतो. आणि भरभराटी केव्हा येतो? जेव्हा आपलं आरोग्य छान राहते. आणि मला सांगा, तुमच्याकडे लाखो रुपये आहेत, करोडो रुपये आहेत, पण तुमची मानसिकता नाहीये बरोबर, म्हणजे आरोग्य बरोबर नाही, मानसिकता बरोबर नाही म्हणजे आरोग्य बरोबर नाही. आरोग्य बरोबर नसेल त्या पैशाला काय करायचं? या गौरीचा संदेश महादेव मॅमने सांगितल्याप्रमाणे की हम फिट तो गौरी फिट, हम फिट तो गौरी फिट. और गौरी के ये जो आगमन है, गौरी का जो दिन है, या ये दिन जो है ना, ये दिन का हम एक आदर्श लेने वाले हैं कि हम सब महिलाएं सशक्त नारी बनने वाले हैं। और जब महिला सशक्त नारी बनती है तो उसका परिवार सशक्त बनता है, और जब परिवार सशक्त बनता है तो देश सशक्त बनता है। यही कार्य
हम हमारे क्लब से, आनंदी क्लब से, फिटनेस क्लब से एक सूक्ष्म तरह से हम हमारी जो चाल है, वाट चाल है, चालू है, हम कर रहे हैं। और उसमें ये महादी मैम का और उमारानी मैम का बहुत बड़ा वाटा है, बहुत सिंह का वाटा, सिंहाचा वाटा हमको ना, सिंह का बहुत बड़ा वाटा है ये। गौरी निमित्त महादेव मैम को भी बहुत बहुत शुभकामना, और उमरानी मैम को भी बहुत बहुत शुभकामना, और हमारे क्लब के जो सदस्य है, हमारे सब बहना जो गौरी है, उनके घर में गौरी आज कार्यक्रम है, वो सभी माता जी जो हमारे उम्र से आगे चल के बड़े हैं, वो हमारे माता समान है, उनको भी शुभेच्छा। जो हमारे उम्र से कम है, वो हमारे सिस्टर या बहन को, उनको भी शुभेच्छा। और गौरी गणपति का आरोग्य अच्छा करो, और हमारे क्लब को आओ, फिट रहो। सुबह 5 बजे से 7 बजे तक हम माइंड सेटअप से फिट, शरीर फिट करते हैं, और सबकी सुख दुख बांटने में हमारी कम्युनिटी काम करती है। तो आओ और हमारे साथ कार्य करो, और हमारा जो यूट्यूब चैनल है ना, उसको सब्सक्राइब करो। सब्सक्राइब करने से क्या होता है, रोज जो वीडियो आते हैं ना, आपको देखने की जरूरत नहीं, ऑटोमेटिक तुम्हारे ऊपर, तुम्हारे वो चैनल के ऊपर या तुम्हारे यूट्यूब के ऊपर ऑटोमेटिक दिखते हैं। और हम क्या करते हैं, छोटा मोटा जो करते हैं ना, वो आपको आपको दिखता है। हम जो करते हैं वो दिखता है, हमारा कुछ सही होता है और कुछ गलत होता है। जानबूझ के नहीं होता है, मगर गलत भी हो सकता है, वो आपको हो देखकर तुम हमें मार्गदर्शन कर सकते हैं। इसलिए ज्वाइन करो। और गौरी गणपति की, सॉरी, गौरी का आज जो गणपति भी है, और गौरी गणपति भी बैठने वाला है, और गौरी भी है। गणपति गणेश जी का भी शुभेच्छा, और गौरी का आज जो दिन है, ये सब हमारे महालक्ष्मी को, ये लक्ष्मी को खूब खूब बहुत बहुत शुभकामना। यस, बाय। बहुत समय दिया आपको, बहुत अच्छा आज का दिन, और आने वाला साल एकदम महालक्ष्मी को ऐसा भरभराटी से आने वाला है। पैसों से आएगा, आर्थिक भाव से आएगा, मगर आरोग्य से भी आने वाला है, और मानसिकता से आने वाला है। यही शुभकामना हम सभी जनों को देते हैं। सभी महिला ने इस दिन से सशक्तिकरण करना और अच्छा रहना, जो महादेव मैम ने संदेश दिया है, और जो उमारानी मैम काम करते हैं, सबने करना। यही आज का दिन, यही आप सदिच्छा व्यक्त करें या आपका गोल यूज करें। नहीं तो ये महालक्ष्मी के दिन ही हम अच्छा काम करने का जो संकल्प करते हैं, वो संकल्प करो, और सब महिलाओं का आरोग्य अच्छा करो। इतना ही हम बोल सकते हैं। और एक बार सभी महिलाओं को गौरी का बहुत बहुत शुभकामना, और सभी लोगों को गौरी का, आज जो गौरी है महालक्ष्मी में है, उनकी बहुत बहुत शुभकामना। अच्छा रहो, फिट रहो, माइंड से सशक्त रहो, अच्छा कार्य करो, पॉजिटिव रहो। और सकारात्मक जब रहते हैं ना, तब हमारा प्रगति बहुत बढ़िया होती है। तो सकारात्मक रहो, सबका अच्छा करो, जो अच्छा मिलता है ना वो ले लो, जो अच्छा है ना वही सुनो, और जो जो अच्छा अच्छा मिलता है वही करते रहो। जीवन में आनंदी रहो। हमारा जीवन कितना है मालूम नहीं, अभी है तो अभी नहीं है, वो उसके ऊपर है। तो जो दिन है, आज का जो क्षण है, अभी के लिए जियो। पीछे का मत सोचो, आगे का मत सोचो। अभी वर्तमान में है, क्या कर रहे हैं, क्या करना चाहिए, इतना ही करो। हम आनंदी रहेंगे, सुखी रहेंगे, और सबको सुख भी देंगे, सुख भी बांटेंगे। तो चलो, बहुत बहुत आपको गौरी दिन के दोनों को भी बहुत बहुत बधाई। यस, बाय बाय। यस, यस माधवी मैम, एंडिंग कर सकते हैं। येस, खूप छान. आज सुपर वेलनेस कोच उमा राणी यांनी खूप सुंदरशी प्रतिक्रिया दिलेली आहे. खरं तर गौरी दिन आहे आणि या गौरी दिनानिमित्त एका गौरीनं सुंदरशी प्रतिक्रिया दिलेली आहे. सर्वप्रथमतः या गौरीचं अभिनंदन आणि आभार पण आणि धन्यवाद पण मॅम. एवढा वेळातला वेळ काढून तुम्ही सुंदरशी प्रतिक्रिया आपल्या क्लबला दिलेली आहे आणि तुमची आजची खूपच सुंदरशी मुलाखत झालेली आहे. सर्वप्रथमतः तुमचं अभिनंदन आणि आभार. येस मॅम. आणि सर, खरंच आज गौरी दिनानिमित्त तुम्ही पण एवढा सुंदरसा, खरं तर वेळ नसतो हे पण तुम्हाला माहिती आहे, तरी पण आजचा हा संदेश फार मोलाचा होता, महत्वाचा होता. कारण गौरी पूजन आहे आणि प्रत्येक गौरीनं आपल्या आरोग्याचं पूजन केलं पाहिजे, हा तुमचा त्या पाठीमागचा उद्देश होता. आणि खरंच हा उद्देश सार्थक झाला असं म्हणायला हरकत नाही.
खरंच छान, खूप छान सर. तुमच्या मनामध्ये आलेली संकल्पना एवढी भारी असते आणि खरंच तुम्ही ती सफल करून दाखवलेली आहे. तुमचं पण सर अभिनंदन. येस, थँक्यू सर. येस, थँक्यू. चलो.